बाय 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 बाय. जा, तू गेली कामं तरी होती ना. माझाच तर हात दुखते तिला उचललं की. तरी म्हणा आधीपेक्षा रोड झाली, कारण की खूप मस्त्या करत आहे न्यू आता म्हणून. चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. आणि आता 15-20 दिवस अगोदरच आहे ना आमच्या शेतामधली तूर काढली पप्पानी. तर थोडेसे पोते होते, कारण की त्याच्यामध्ये माती आहे म्हणून 12 की 14 पोते आहेत ते. तर पप्पाने घरी आणलेले आहे ते. 2 बाया सांगितलेले आहेत ते गाळायला, कारण की खूप मोठी तूर आहे म्हणून. तर त्या बाया आणखीन आलेल्याच नाही आहेत. 15-20 दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी तूर काढली ना पप्पानी त्याच दिवशी त्या बायांना सांगितलं होतं की बा एवढी तूर मला गाळून दे जा, म्हणजे असं मग ते मार्केटमध्ये टाकायला बरं होणार. पण अजूनपर्यंत त्या काकू काही आलेल्या नाही आहेत तूर गाळायला. आणि मी करणार होती घरची क्लिनिंग. तर कसं आहे, न्यू तर राहत नाही माझ्याशिवाय. आणि काही पण क्लीन करायचं म्हटलं की कसं आहे, मी लावते व्हॅक्यूम. तर त्याच्यामुळे ती आवाजाला इतकी भेटे, ती कुकरच्या शिट्टीच्या आवाजाला भेटे. मिक्सर लावलं तर रडते. तर आताच मी ना व्हॅक्यूम घेतलं. फक्त सोफा म्हटलं हा क्लीन करून घेते एवढा. तर बस लावलंच, फक्त मी चालूच केलं तर तिने इतक्या जोराने तिने कल्ला केला की ती आखरी मला ते व्हॅक्यूम बंद करावं लागलं. तर आईने आत्ता जेवण केलं. आता वाजले आहेत 4:45, कारण की तर सकाळी आम्ही ना नाश्ता केला होता म्हणून मग सर्वांनी उशिरा जेवण केलं. तर पप्पांनी मी तर 2 वाजता जेवण केलं. आणि हे तर अजूनपर्यंत आलेच नाहीत. ते आहेत गाडीच्या इकडे, म्हणजे ऑफिसवर आहेत, त्याच्यामुळे ते अजूनपर्यंत जेवण करायला आले नाहीत घरी. तर आईने आता जेवण केलं. आणि आता आईला म्हटलं तिला थोड्या वेळ उषाताईकडे घेऊन जा, म्हणजे तिथपर्यंत मी ना सोफा हा क्लीन करून घेते. आणि मला खिडक्यांच्या ह्या ज्या जाळ्या आहेत ना ह्या पण क्लीन करायच्या आहे. आता कसं उन्हाळा लागलेला आहे, तर बारीक धूळ पूर्ण उडते. तर म्हणजे सर्व खिडकींच्या ज्या जाळ्या आहेत ना त्याच्यावर जाऊन बसते आणि खूप मग पूर्ण ते पॅक होऊन जाते. आता हवा पण येत नाही, म्हणून मग आईला म्हटलं की मी ना खिडकींच्या सर्व जाळ्या क्लीन करून घेते, सोफा पण क्लीन करून घेते आता. तर हिला थोड्या वेळ तुम्ही बाहेर घेऊन जा. तर आईने तिला उषाताईकडे घेऊन गेलेले आहेत. तर चला आता मी व्हॅक्यूमने ना अगोदर सोफा क्लीन करते, त्याच्यानंतर मग मी सर्व खिडक्या क्लीन करून घेणार. आणि आता 5 वाजलेले आहेत. तर बघा, निहू आहे ना बाहेर गेली आणि आली पण. तिची मोठी आहे घरीच नाही, तिची मोठी आहे बाहेर गेलेली आहे. हा ये. काय झालं आता काय झालं? कालच्या मस्त्या दोघीच्या तो व्हिडिओ आम्ही जेव्हा पण पाहतो ना आम्हाला इतकं हसू येते नाही. तर तो व्हिडिओ मी याच्या आत्याला पाठवला होता, कंचनताईला. तर आत्या काय बोलली माहिती आहे काय? सेम माझ्याच सारखी माझी भाषा म्हणतात. हा ये ताई अशाच होत्या काय? सेम. बापरे. मग बरं मग तू आत्यावरच गेली पूर्ण नाही. आत्यावरच गेली तू. काय झालं, झोप आली का तुला? झोपते तू? झोपते. चला मग आता हिला अगोदर झोपून देते आणि नंतर मग क्लीन करते सर्व. चल बाय कर सर्वांना. बाय कर ना. मूड नाही आहे. चल ठीक आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी यांना निहारिकाची आंघोळ करून देणार. कारण की कसं आहे, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना ना खूप गरमी होते. तसं तर आमच्या निहूला आहे ना गरमी अजिबात सहन होत नाही. तर म्हणून मग मी काय करते माहिती का, म्हणजे जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला ना तेव्हापासून निहूची आहे ना मी दिवसातून आहे ना 2 वेळा आंघोळ करून देत असते. आणि तसं पण आहे ना उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची खूप काळजी घ्यावं लागते. तर मी पण आहे ना माझ्या मुलीची खूप काळजी घेते. आणि ती बघा, ती बोलू पण देत नाही. हो ना, आंघोळ करायची मला माहिती आहे, तिला आंघोळ इतकी आवडते. तर आता सकाळची तर तिची आंघोळ झालेली आहे. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि ती आताच तिच्या मोठ्याच्या इथून आली. तर मी म्हटलं चला आता तिची आंघोळ करून देते, कारण की तिने खूप मस्त्या गेल्या आणि मातीमध्ये पण खेळली. हो. तर म्हणून मग आता तिची मी आता आंघोळ करून देणार. तिने पण सांगितलं हो म्हणून.
आणि तसं पण मी आहे ना माझ्या मुलीसाठी जे पण प्रोडक्ट यूज करते ना ते सिलेक्टेड प्रोडक्ट असतात. कारण की कसं आहे मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत लहान मुलांचे, पण ते सर्व प्रोडक्टमध्ये आहे ना काही ना काही केमिकल असतेच. तर त्याच्यासाठी मी आहे ना न्यूसाठी नेहमी आहे ना केमिकल फ्री वाले प्रोडक्ट यूज करत असते. जसं की मामाअर्थचे प्रोडक्ट, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे मामाअर्थचे प्रोडक्ट हे केमिकल फ्री असतात आणि टॉक्सिन फ्री असतात. आणि तसं पण आहे ना मामाअर्थच्या प्रोडक्टच्या बद्दल मी तुम्हाला नेहमी सांगत राहते, कारण की मी स्वतः मामाअर्थचे प्रोडक्ट यूज करत आहे. तर मामाअर्थचे प्रोडक्ट तर आहे ना सर्व चांगले असतात. तर त्यामुळेच आहे ना मी आहे ना माझ्या मुलीच्या आंघोळीसाठी आहे ना हे मामाअर्थचं प्रोडक्ट यूज करत असते. मामाअर्थ बेबी मिल्की सॉफ्ट हेड टू टॉय वॉश हे मेड सेफ सर्टिफाईड आहे आणि टॉक्सिन फ्री पण आहे. यामध्ये दूध, ऑट्स आणि कॅलेंडुलाचे गुण आहेत आणि हे प्रोडक्ट आहे ना 2 in 1 आहे. म्हणजे हे बॉडी वॉश पण आहे आणि शॅम्पू पण आहे, ज्याच्यामुळे आहे ना मला 2 प्रोडक्ट वेगळे वेगळे यूज करण्याची गरज नाही पडत. तर फ्रेंड्स हे जर प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स एक वेळा नक्की चेक करा. आणि जेव्हा पण तुम्ही हे प्रोडक्ट घेसाल ना तर माझा कुपन कोड आहे ना यूज करायला विसरू नका. आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे. आणि जेव्हा पण तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळेल. आणि माझा कुपन कोड आहे ना तुम्ही फक्त मामाअर्थच्या ऍपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच यूज करू शकता. तर मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट आता तुम्हाला मिळून जाणार आहेत Amazonवर, नायकावर, फ्लिपकार्टवर, पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण. मामाअर्थचे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही यूज कराल ना तर तुमचं सजेशन तिथे द्यायला विसरू नका. कारण की तुमच्या सजेशनमुळे आहे ना मामाअर्थने आहे ना त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे. कारण की आहे ना तुमच्या सजेशनमुळे आहे ना मामाअर्थला आहे ना त्यांचे प्रोडक्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप हेल्प होते. तर तुमचं सजेशन तिथे नक्की द्या. तर फ्रेंड्स काल मी म्हटलं होतं की बा मला आहे ना सर्व क्लीन करायचं आहे, म्हणजे खिडक्यांच्या जाळ्या क्लीन करायच्या आहे आणि सोफा क्लीन करायचा आहे. तर न्यू आल्याच्या आणि ते तर काही झालेलं नाही आहे. तर म्हणून मग आता काल आहे ना काही शूट झालं नाही माझं संध्याकाळचं करणं. ट्रॅव्हल्स काल पुण्याला गेली तर आज त्यांना थोडासा वेळ आहे. तर त्यांना म्हणते की बा मला आहे ना किचनच्या आणि हॉलच्या सर्व ज्या खिडक्यांच्या जाळ्या आहेत ना ह्या क्लीन करून द्या, कारण की निहू राहत नाही. आणि तिची आजी काही आज घरी नाही आहे, तिची आजी गेलेली आहे आसपन सेंटरवर. तर उद्याची शिवरात्री आहे तर त्याच्यामुळे त्यांना आज येण्यासाठी उशीर होणार आहे, काही कार्यक्रम आहेत तिथे. तर त्याच्यामुळे तर आता नाश्त्याला मी बनवून घेते आणि निहूसाठी वरण भाताचं कुकर लावून देते, म्हणजे सर्वांसाठी. त्याच्यातला मग निहू पण थोडासा खाणार. तर आता निहू उठलेली आहे तर निहू ऐकत आहे हनुमान चालीसा. तर बघा निहू कशी बसलेली आहे. आणि रोज सकाळी मी तिला आहे ना हनुमान चालीसा टीव्हीवर लावून देत असते असा कार्टूनचा, आणि ती मग पाहत बसते. कारण की जो रिअल हनुमान चालीसा आहे ना तर ती पाहत नाही आहे. तर म्हणून मग तिला असं कार्टूनवाला हनुमान चालीसा मला लावून द्यावं लागते रोज. तर ती अशी पाहते आणि शांत बसते पण. तर त्याच्यामुळे आहे ना माझे कामं पण मग भरपूर होतात. तर आता ही इथे बसलेली आहे. तर कालच मी व्हॅक्यूम काढून ठेवलं होतं तर ते इथेच ठेवलेलं आहे मी. आणि इथे पप्पांनी शेंगदाणे आणले होते तर या शेंगदाण्यांना आहे ना बाहेर उन्हामध्ये ठेवून देते ऊन देण्यासाठी. त्यानंतर मग याला भाजून मग भरणीमध्ये भरून ठेवणार. काय झालं पिलू? बस तिथे हनुमान चालीसा ऐक बेटा तू. मी वरण भात लावते तुझ्यासाठी. हो चल बाय, बस तिथे थोडा वेळ. तर चल आता इथे कालच्या पोळ्या पण होत्या तर पोळ्या मिक्सरमधून बारीक काढून घेतल्या. तर अगोदर पोळ्याचा चिवडा बनवते. आणि इथे तांदूळ घेऊन घेतली मी. बघा तांदूळामध्ये पाणी ठेवून दिलं होतं मी. तर वरण भात लावून देते, त्यानंतर मग पोळीचा चिवडा बनवते. हे पहा इथे निवू पण आलेली आहे. काय झालं बेटा? हे बघ जे जे झालं आपल्या इथलं. जे जे कुठे? जे जे आपल्या इथले जे कुठे आहेत? जे ती झोपीमधून उठली ते इकडे तिकडे अगोदर पाहत राहते ती. बस ना तिथे हॉलमध्ये बस ना, टीव्ही पाहणं. ये इकडे ये बेटा. हा ये ये. काय झालं? हनुमान चालीसा ऐकत नाही का तू? हां जे करायचं असते ना सकाळी सकाळी. तू करत नाही का? हे पाहिली माझ्याकडे. तर निहू आहे ना टी व्ही अजिबात पाहत नव्हती आणि नुसतं माझ्या मागं फिरत होती. आणि मी आहे ना ट्रायपॉडवर आहे ना फोन लावलेला होता. तर ती आहे ना चालली होती ट्रायपॉड वडायला नेहमी. तर मी तिला नेहमी उचलून आहे ना खाली ठेवत होती, पण कशाचं ती अजिबात राहत नव्हती. तर आखरी आहे ना थोडा वेळ मी तिला खाली इथे बसवलं, माझ्याकडे बिस्किट दिलं खायला, पण तरी ती आहे ना येऊन जाऊन नुसतं ट्रायपॉडकडे जात होती. तर तिला म्हटलं बस थोडा वेळ थांब, मला फक्त भाजी बनवू दे, त्यानंतर मग मी तुला घेऊन बसते. तर आज मी आहे ना बनवत आहे पत्तागोबीची भाजी, मस्त हरभऱ्याची डाळ टाकून. खूप छान बनते हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर पत्तागोबीची भाजी. आणि पत्तागोबीच्या भाजीसोबत मी आहे ना वरण भात बनवलेला आहे. तर वरण भात झालेला आहे. तर फक्त भाजी आणि पोळ्याच राहिल्या होत्या. तर आता निहूला घेऊन मी भाजी फोडणी घालून दिली. त्यानंतर आता इथलं सर्व आवरून घेते. त्याच्यानंतर मग आई आल्यानंतर मग पाहणार पोळ्या टाकणार, कारण की आता निहू आहे ना अजिबात राहत नव्हती.
तर तुम्ही बघू शकता किती ती मला त्रास देते. म्हणजे कसं आहे, कोणतं पण मी काम करायला घेते ना ती मंदामंदातच करते, आणि तसं पण आहे ना लहान मुलं मंदामंदातच करतात. तर ही तर काही नवीन नाही आहे. तर आता कसं मला निहूची आहे ना सवय पडलेली आहे, आणि तिला घेऊन कामं करायची पण सवय पडली. तर आता बस आता भाजी फोडणी घालून दिली मी, आणि आता गॅसचा वटा जो आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेते. त्यानंतर मग आई आल्यानंतर पोळ्या टाकणार. तर मी वाट पाहत होती पप्पांची. कसं आहे, पप्पांच्या जवळ निहू राहते, पण पप्पा बाहेर गेलेले होते. तर निहूला मी पुन्हा खाली ठेवलं. तर तिला म्हटलं फक्त 2 मिनटं थांब, म्हणजे कसं आहे भाजी शिजल्यानंतर मग आपण हॉलमध्ये जाऊन बसू. कारण की मागे पण आहे ना माझ्यासोबत असंच झालं होतं. निहू माझ्या जवळ आली आणि मी आहे ना कशाची तरी भाजी बनवली आणि गॅस कमी करून घेतला होता. तर मी तिच्यासोबत आहे ना हॉलमध्ये जे खेळायला लागली. तर 15-20 मिनटं होऊन गेले, आणि नंतर लक्षात आलं की अरे मी तर गॅस बंदच केला नव्हता. तर जेव्हा किचनमध्ये येऊन मी पाहते, तर कशाचा खालून आहे ना भाजीला म्हणजे भाजी थोडीशी लागली होती. तर तेव्हापासून मग लक्षात आलं की नाही बा, आता कसं जिथपर्यंत भाजी शिजत नाही तिथपर्यंत मी निहूला माझ्यासोबत किचनमध्येच ठेवणार. तर बस आता पत्तागोबीची भाजी आहे ना मी फोडणी घालून दिली, आणि बस आता इथलं आवरून झाल्यानंतर मग मी तिला हॉलमध्ये घेऊन जाते. तर आता ती बघा कशी माझ्या मागे मागे करत आहे. म्हटलं आता कशी राहत आहे, तर लवकर लवकर आणि आवरून घेते, आणि थोडेसे भांडे होते ते पण घासून घेते, कारण की मग निहूची आंघोळ पण करायची आहे मला. बघा आली माझ्याकडे आणि पुन्हा आता TV पाहायला गेली. चला, तर आता तिचे आजोबा आलेले आहेत, तर ती आजोबाजवळ थोड्या वेळ बसणार. तिथपर्यंत लवकर मग मी किचनमधलं आवरून घेते. तर चला मग आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, सर्व आवरून झालं. तर मी आहे ना निहूची आंघोळ करून देणार होती, पण निहू इतकी शांत बसली होती कारण की ती पाहत आहे TV. तर म्हटलं चला थोड्या वेळी आणखीन बसू देते, त्याच्यानंतर मग आहे ना मीची आंघोळ करून देणार. झालेले आहे. निहूला आता झोपून देते मी, पण खूप वेळची ट्राय करत आहे की बा ही झोपली पाहिजे, पण ही ना झोपत नाही आहे. असं वाटलं झोपली तर मला पण आराम करायला बरं होणार, पण कशाचं ही काही झोपत नाही आहे. काय झालं तुला, तू झोपत का नाही आहे? हे असं होते, मुलं झाल्यानंतर आपण विचार करतो की बा हे काम माझं झालं पाहिजे, पण ते काम अजिबात होत नाही. कालपासून मी विचार करताय क्लिनिंग करते घरातली, पण कशाचा क्लिनिंग काही होतच नाही. आणि आज हे घरी होते तर विचार केला की बा यांना सांगून मी क्लीन करून घेणार सोफानी खिडक्या, पण कशाचं वेळेवरच यांना जावं लागलं बाहेरगावी. आई आणि हे बाहेरगावी गेलेले आहेत. तर आज पण मग माझं ते काम राहिलेलं आहे क्लीन करायचं. तर आई आता संध्याकाळी येतील, आई आणि हे. तर तिथपर्यंत आता मी दोघीच जणी घरामध्ये आहो. पप्पा पण बाहेर गेले. तर मुलं झाल्यानंतर खूप विचार पडतो. म्हणजे कसं आहे, हे झोपल्यानंतरच मला आहे ना कोणते पण कामं करता येतात, आणि जर ही उठली ना तर कोणतेच कामं अजिबात होत नाहीत. बघा झोपते का? नाही झोपतच नाही आहे. आज जिथपर्यंत ही मोठी होत नाही ना तिथपर्यंत माझं असंच चालू राहणार. कारण की कसं आहे, जेव्हा ही झोपते ना त्याच्यानंतरच मग मी आहे ना लवकर लवकर सर्व कामं करून घेत असते. देवपूजा, घर पुसणं, स्वयंपाक बनवणं हे लवकर बनवून घेते. पण तरीही हिचं झोपणं माहिती आहे का कसं आहे, हे अर्ध्या तासामध्ये उठून बसते आणि झोपायचं नाव नाही आहे. खरंच मुलं झाल्यानंतर तुमच्याकडे पण असं होते का, हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. कारण की माझ्यासोबत हे असंच होतं आहे. जो मी विचार करते ना ते होतच नाही आहे. चला बा आता ही झोपली तर मी लवकर कामं करून घेते, तसं होत नाही आहे आता. आणि मागच्या 1 तासापासून मी हिला झोपण्याचा प्रयत्न करत आहे, आणि ही काही झोपत नाही आहे. झोप ना पिलू, निहू झोपते गदी 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 गदी. झोपत नाही तू, झोपत नाही. बाय कर सर्वांना, बाय कर, बाय. कशी पाहते, स्वतःलाच पाहता येते. तर चला तर मग फ्रेंड्स, आता हिला थोडा वेळ झोपून देते मी. आता 3 वाजलेले आहेत. तर अर्ध्या तासात तरी झोप झाली ना तरी ही शांत राहते, नाही तर मग खूप चिडचिड करते. आता घरामध्ये कोणीच नाही तर चिवचूचा पण आवाज येत आहे. नाही हो, चिवचू येत नाही आपल्या घरामध्ये. चला हिला झोपून देते आणि नंतर बोलते मग मी तुमच्यासोबत. तर आता झालेली आहे संध्याकाळ, आणि संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30. तर मी इथे स्वयंपाकाची तयारी करत आहे, कारण की आई आणि हे आले होते बाहेरगावावरून. तर यांना भूक लागली होती. तर म्हटलं चला आता काय बनवायचं. तर विचार चालू आहे, अगोदर मी यांना भाजी बनवून घेते, नंतर मग पोळ्या बनवणार. पण कशाचं निहू आता माझ्या मागे आलेली आहे. तर इथे तिला हाती दिलं मी टमाटर.
तर मला मागे खूप जणांच्या कमेंट आली की ताई तुम्ही निहूला काय खाऊ घालता. तर असं काही नाही आहे, मी तिला आहे ना वरण भात समजा साधी खिचडी, तुरीची खिचडी असं काही देत असते खायला. आणि त्याच्यासोबत मग तिला आहे ना मी फ्रूट पण देत असते. म्हणजे ॲपल झालं, बनाना, त्यानंतर डाळिंब असं मी तिला खायला देत असते. पण तिला आहे ना टमाटर खूप आवडते, म्हणून मग मी तिला आहे ना रोज सकाळ संध्याकाळ टमाटर देत असते खायला. पण तिला मी आहे ना बाहेरचं अजिबात देत नाही, म्हणजे असं तळलेलं वगैरे तिला अजिबात खायला देत नाही. चिप्स झाले, त्यानंतर चॉकलेट वगैरे मी तिला अजिबात देत नाही खायला. फक्त एखाद्या वेळेस समजा मिहू आली तर मग पप्पा चिप्स आणतात, तर त्याच्यामधलं थोडंफार तिला खायला देते. नाही तर मग मी तिला आहे ना अजिबात बाहेरचं तळलेलं वगैरे देत नाही खायला. फक्त तिला आहे ना बाहेरचं माहिती आहे का, जे भाजलेले पोंगे असतात ना ते खूप आवडतात. तर ते तिला मी आहे ना म्हणजे रोज नाही देत, 1-2 दिवसानंतर समजा 2-3 ती खात असते, कारण की तिला आवडतात म्हणून. आणि तर बस एवढंच ती खाते, बाकी ते बाहेरचं असं काही खात नाही आहे. तर चला आता स्वयंपाक झाला होता बनवून. तर आई काय माहिती कुठं गेल्या होत्या. तर निहू आणि मीच होती घरामध्ये. तर इथे आता निहूसोबत माझ्या चालू आहेत मस्त्या करणं. तर नेहमी मला आहे ना निहूसोबत खेळायला खूप आवडते, कारण की ती खूप ॲक्टिव्ह आहे. तर ती पण खूप मस्त्या करते माझ्यासोबत. तर तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे तिच्या मस्त्या चालू आहेत. तर चला आता मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.